नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार दिता आयच्या ह्या खाशेल्या कार्यक्रमात. आमी जेन्ना हार्ट डिसीजीस म्हणटा किंवा आमच्या हृदयाचे खंयचे डिसीज खंयचे दुयेंस आसा त्या दुयेंसाचेर आमी खुबशे निग्लेक्शन्स करता आनी आमी पळयतात की त्या टायम जेन्ना ते सिरियस जाता तेन्नाच आमी वयता दोतोरा कडेन. पूण म्हाका दिसता ह्या वर्ल्ड हार्ट हेल्थ डे जो दीस मनयलो वता आख्ख्या देशभरात तेन्ना ह्या दिसाच्या निमतान तरी आपले हृदयाचे आपूण वेवस्थीत काळजी घेता काय कितें त्यो गजाली आयज आमी डिस्कस करतले. आनी हेच सगळ्यो डिस्कस करपा खातीर जेन्ना आमी खुबशे विशयांचेर उलयता की छातयेन दुखता काय हार्टान दुखता काय खंय दुखता, जावं ती एसिडिटी जावं ती हार्ट डिसीज, हे सगळे जे ऑप्शन्स जे तुमच्या तकलेन जे डावट्स आसा ते चडशे डावट्स आमी आयज क्लियर करपाचो प्रयत्न करतले. आनी ह्या सगळ्या विशयाचेर उलोवपा खातीर एक सिनियर कार्डियोलॉजिस्ट म्हणजे हार्टाचे दुयेंसाचेर तज्ञ आमच्या स्टुडियोन आयिल्ले आसात, जेंच्यांनी मोर दॅन 25 इयर्स ते ह्या फिल्डान प्रॅक्टीस करता. फक्त ह्याच देशान न्हू, फक्त इंडियेन न्हू तर अमेरिकान सुद्दां तेंच्यांनी आपली प्रॅक्टीस केल्ली आसा आनी गेली 10 ते 12 वर्सां ते गोवा मेडिकल कॉलेज जे GMCन ते प्रॅक्टीस करतात. आनी आवर ओन शिवोलच्यान ते आसात आनी आमचे ओन डॉक्टर गुरुप्रसाद नाईक आमच्या स्टुडियोन येयलात. दोतोर येवकार तुमकां आयच्या ह्या कार्यावळीन. दोतोर तुमचो एक्सपिरियन्स भरपूर आसा, म्हणजे 20 ते 25 वर्सां तुमी हें सगळें हँडल करता. तेन्ना सगळ्यांत पयलीं म्हणजे आमच्या विवरांक कळपा खातीर आयज वर्ल्ड हार्ट डेच्या निमतान आमी हे कार्यावळ घेवन आयिल्ले आसात आनी तुमी ह्या बिजी शेड्युलान स्टुडियोन येयला तेच्या खातीर तुमचे धन्यवाद करता हांव. आनी सगळ्यांत पयलीं दुयेंस जेन्ना आमी हार्टाचें म्हणटा, छातयेन दुखता इतलेंच आमकां खबर आहा, पण वॉट आर द टायप्स ऑफ कॉमन डिसिजीस वीच कम्स फॉर द हार्ट? म्हणजे सगळ्यात कॉमन म्हणल्यार हार्ट अटॅकूच. हार्टाच्या दुयेंसान जे आजच्या काळान तरी भारतान सुद्दां आनी गोंयान ऑफकोर्स सगळ्यात कॉमन दुयेंस हार्ट अटॅक म्हणजे हार्टाच्यो शिरो ब्लॉक जावन हार्टाक डॅमेज जावप, काळजाक डॅमेज जावप आनी ह्या कारणा खातीर खुबशे लोक दगावतात. सो हें सगळ्यात कॉमन दुयेंस. बाकीचे ऑफकोर्स वाल्वाची दुयेंसां आसता, नाल्यार हार्ट फेलियर म्हणून आसता, जातून हार्ट मातशें वीक जाल्ल्यान मनशाक त्रास जाता श्वास घेवपाक बी. सो ही वेगळी दुयेंसां. आनी ताजे मागीर हार्टाचे रिदमाची दुयेंसां आसता, म्हणजे हार्ट बीट खूब फास्ट जावप, खूब स्लो जावप, अशांचे प्रकार आसतात. पूण सगळ्यात कॉमन सगळ्यात चड दुयेंस आमी पळयता तें म्हणल्यार कोरोनरी आर्टरी डिजीज, म्हणजे शिरांक ब्लॉक जावन फुडले प्रॉब्लेम जावप हार्ट अटॅक धरून. आनी दॅट ऑफकोर्स सगळ्या भितर पब्लीक लोकां मदीं बी सगळ्या भितर ताजो भंयूय आसता आनी अवेरनसूय आसता. नॉर्मली सायन कितें आसता, म्हणजे आमी दुयेंस तेन्ना हार्ट अटॅक म्हणटात, इट्स अल्टिमेट हार्ट अटॅक आयलो लोक भिता, घाम सुट्टा, हे ते गजाली कॉमनली सांगल्या. पण एज अ तुमी तज्ञ भितर जाल्यार ही सायन कशी इंडिकेट जावप? वॉट इज अ कॉमन इंडिकेशन हार्ट अटॅक? म्हणटकूच खूब फाटी हार्ट अटॅक म्हणजे सामकी ताजी क्लासीक सिम्पटम्स आसतात. क्लासीक सिम्पटम म्हणजे छातयेन दुखप. मनीस म्हणटा की आपल्याक हांगा असो पेज आयला ऑर हांगा दुखता, हांगा जड जालां, आनी चडशे करून हें दूख बरीच आसता, अशी मायनर नासता खूब फाटी. पूण तशी क्लासीक सिम्पटम्स नासता. बाकीची सिम्पटम्स जाता जशी म्हणल्यार मानेन दुखप, खांद्यान दुखप, हात फडप, फाट फडप, वयली फाट स्पेशली. सो ह्यो सगळ्यो सिम्पटम्स आसूंक शकता. थोड्या लोकांक इवन ही सिम्पटम्स नासता, तांकां एखाद्या फक्त खरस मारपाक शकता एकदम, ऑर एकदम घाम सुट्टा, घुंवळ येवन पडटात, नाल्यार एसिडिटी जाल्या म्हणटा, म्हणजे पोटान जळटा ऑर छातयेन जळटा आनी लोकांक दिसता की आपल्याक एसिडिटी जाल्या. सो खुबशीं अशीं सिम्पटम्स वेगवेगळीं आसूंक शकता. सो खंयच्याय मनशाक ऑर पेशंटाक सांगपाक कठीण जाता की ऑर आपल्याक स्वता ठरोवपाक कठीण जाता की बाबा आपल्याक हार्ट अटॅक जाला. बट दुबाव तरी येवपा जाय की बाबा हें हार्टाचें लक्षण आसूंक शकता आनी सगळ्यान बरें म्हणल्यार त्या मनशान वचून चॅक करून घेवपाचें. आनी गोंयान आमच्या नशिबान बरो हेल्थ सिस्टम आसा, गव्हर्मेंट हेल्थ सिस्टमूय बरो आसा, सगळे कडेन हेल्थ सेंटर्स आसा, सगळे कडेन दोतोर असतात 24 तास आनी ECG करपाक शकतात. सो दोतोरान पळोवन मागीर गरज पडल्यार ECG करप वो फक्त खात्रीचो मार्ग की सांगपाक की बाबा हार्टाचें काय हार्टाचें न्हय. आनी पूण एसिडिटी म्हणून जस्ट घरान रावचें न्हू ना. आनी जरी खुबशी फाटी एसिडिटी आसतूय बी आनी हार्टाचें नासतूय बी, पूण तें सांगपाक जायना घरा बसून.
आनी घरा बसून सपोज तो हार्ट अटॅक आसलो जाल्यार मागीर फुडें कितें जावपाक शकता, मनीस मरपाक डिफरन्शिएट शकता. करपाक शकना आमी एसिडिटी खातीर जाता काय हार्टाचे दुयेंस जाता हेजें कितें डिफरन्शिएट करपाक पॉसिबल ना आय थिंक घरा बसून कठीण त्या एज ग्रुपान. आनी आतांच्या काळान ऑफकोर्स आमी पळयतात की 30 वर्सांचेर 40 वर्सांचेर सुद्दां हार्ट अटॅक जाता. सो इवन यंगर एज ग्रुप्सचे 30-40 लोक आसात आनी आमी रेअरली पळयलां इवन 20चे लोक हार्ट अटॅक जाता. ते कॉमन न्हय पूण जावंक शकता. सो जर हे सिमटम्स समथींग कितें तरी नवें जालें तुका पयलीं केन्ना जावना आनी तुका इवन हांवें सांगिल्ल्या प्रमाणे एनी ऑफ दीस सिमटम्स मातसो कितें दुबाव सुद्दां आसलो जाल्यार वचून चॅक करून घेवचें दोतोरा कडेन, गव्हर्मेंट प्रायवेट खंय बी. पूण दोतोरा कडेन चॅक केल्या शिवाय आनी खुबशे फावटी ECG काडल्या शिवाय मागीर कळना की बाबा हें हार्टाचें कांय ना. दोतोर हालीं खुबशे अशें उलोवप जाता की आफ्टर कोवीड यंग भुरग्यांक खूब हार्ट अटॅक येता. म्हणजे कोविडाचो कितें संबंद ताका, किंवा आमी पयले कितले फिल्म स्टार्स पयले, एक्टर्स पयले, जिमान बरे धडधकट हेल्दी आसा, जिमान वता आनी सडनली स्टेप्साचेर कोण तरी पडलो, जिमान एक्सरसायज करतना पडलो. हें पयलीं जायनाशिल्लें. आनी तुमी जशें म्हणलें 20 वर्साच्या पिरायेचेर सुद्दां हार्ट अटॅक येता. हें जाल्यार आमी आयकोंकूय नाशिल्लें अशें आमचे जाणटेले म्हणटा. म्हणजे हार्ट अटॅकीक नॉर्मली आफ्टर 50s जंय तुमचें हार्ट वीक जाता. हें कित्या खातीर तुमकां दिसता की हें आतां कित्याक वाडलां आनी इज इट एनीथींग कनेक्टेड टू कोवीड? ना आय थिंक कोविडाच्या दरम्यान कोविडा मुळे देर वॉज डेफिनेटली वॅस्क्युलर म्हणटात तशें, म्हणजे शिरांची दुयेंसां प्रकट जावप अशें न्ही पूण प्रकट जावप. स्ट्रोक जालो, हार्ट अटॅक जालो आनी कितें ब्लड वेसल प्रॉब्लम क्लॉट जाले, हो कोविडाचो इफेक्ट आशिल्लो. पूण लाँग टर्म ताजो इफेक्ट ना आनी तशेंच वॅक्सिनाचोय लाँग टर्म इफेक्ट ना. म्हणटकूच आय थिंक एक म्हणल्यार अवेरनस वाडला. सो पयलीं लोक खंयच्या गांवान ऑर खंय एकदम जर दुयेंत जालो जाल्यार आनी मरण आयलें जाल्यार तें व्हडलें पब्लिसिटी जायनाशिल्ली. आतां फाटली मिडिया आशिल्ल्या कारणान ह्यो गोश्टी खूब पब्लिसिटी जाता आनी रोखड्यो स्प्रेड जाता. त्यामुळे लोकांक दिसता की बाबा खूब जाला म्हणून. तशें पळोवंक गेल्यार इवन आमचे जे रेकॉर्ड्स आसा तातूंत 40 वर्सां सकयल हार्डली 5-6% लोकांक हार्ट अटॅक, आमचे 100 जर लोक असले हार्ट अटॅकाचे जाल्यार तातूंचे 40 सकयल एक 5-6%, 6% बी अशें म्हणल्यार जाता. पयलीं जातालें. सो म्हाका पयलीं तितलें रेकॉर्ड किपींग तितलें बरें नाशिल्लें. पार्टली आतां कितें जाल्यार रेकॉर्ड किपींग इम्प्रूव जालां, अवेरनस वाडला, मिडियाची एक्सपोजर लोकांचो वाडला. त्यामुळे एक कितें इव्हेंट्स जाल्यार ताजी खूब वायड पब्लिसिटी जाता आनी लोकांक भंय दिसता. दुसरें जालां म्हणजे ऑफकोर्स लोकांची लायफस्टायलूय बदलल्या. आय थिंक कोविडाचें ऑफकोर्स लाँग टर्म रोल कांयच ना, पूण लायफस्टायल आमी सगळीं जाणां की लोकांची लायफस्टायल बदलल्या. जवळ जवळ इंडियन डेटा आसा की जवळ जवळ 30% लोकांक ब्लड प्रेशरचे प्रॉब्लम आसता, हायपरटेन्शन आसता. डायबिटीजचो प्रकार असोच, 20% वयर लोक सगळ्या जनरल पॉप्युलेशनान डायबिटीज आसा. आमच्या हार्ट अटॅक पॉप्युलेशनान जवळ जवळ 40% लोकांक ऑर ताजे वयरूच ब्लड प्रेशरचे प्रॉब्लम्स आसात. 30% लोकांक डायबिटीज आसा. आनी दुसरें म्हणल्यार खुबश्या लोकांक खबर सुद्दां नासता की आपल्याक ब्लड प्रेशर आसा, डायबिटीज आसा, दोतोरा कडेन गेल्लेच नासता. सो अशें 45 वर्साचेर समज मनीस आयलो, आपल्याक छातयेन दुखून ताका हार्ट अटॅक डायग्नोसीस जाली की ताका मागीर तपासून कळटा की हाका पयलीं पासून ब्लड प्रेशर आसा, पयलीं पासून डायबिटीज आसा, कोलेस्ट्रॉल ताजे हाय आसा. आनी सो लोकांक इज दीस बिकॉज ऑफ स्ट्रेस, डायट एंड इफ यू इग्नोर जाता बिकॉज ऑफ यंग एज इग्नोरन्स जाता? बिकॉज सांगिल्ल्या प्रमाणे लायफस्टायल बदलल्या. पयलीं व्यायाम करनात लोक. इंडियेन म्हणल्यार आनी जगभरान असो डेटा आसा की एटलिस्ट 3 1 आनी म्हाका दिसता गोंयान ताजेकूय चड आसतले की लोक व्यायाम करना. एक दिसाक एक बरी एक 30 मिनटां 40 मिनटां तरी व्यायाम जावपाक जाय. व्यायाम म्हणजे असो घाम सुट्टा असो व्यायाम, हार्टबीट वाडटा, श्वास फास्ट जाता, घाम सुट्टा, आंग गरम जाता, अशा तरेचो व्यायाम जर जावपाक जाय तो एक 30 मिनटां तरी जावपाक जाय. पूण तो जायना. अशें म्हणटात की सेडेंट आमी पळय बसून मोबायलार नाल्यार टीव्ही पळोवप, दॅट इज द न्यू स्मोकींग. म्हणजे दॅट इज एज बॅड एज स्मोकींग. तातूंत सुद्दां तुजी हार्टाची रिस्क वाडटा बिकॉज एक्सरसायजान ब्लड प्रेशर देंवता, एक्सरसायजान डायबिटीज जावंक पावना, एक्सरसायजान वजन कमी उरता, एक्सरसायजान हार्ट अटॅक जावपाची रिस्क खूब देंवता. सो एक्सरसायज जर करना मनीस जाल्यार ह्यो सगळीं दुयेंसां वाडटलीं. सो दिस इज द ओनली सोल्युशन. प्रिव्हेंशन इज बेस्ट इज एक्सरसायज. प्रिव्हेंशन इज द वे. बिकॉज सी इंडियेन कितले लोक आसा, 1.4 अब्ज लोक आसात. आमी गोंयचे 15 लाख लोकांक प्रॉपर कार्डियक केअर दिवप म्हणल्यार सुद्दां चॅलेंज. आनी गोंयान आमची सिस्टम इज फार बेटर दॅन एनीवेअर इन द वर्ल्ड. गोंयच्या गव्हर्मेंटान अशी सिस्टम सेटअप केल्या, हेल्प केला सेटअप करपाक.
आनी गोंयचे गव्हर्मेंट इतले रिसोर्सीस दिता की आय थिंक वी आर आमचें बरें आसा सिस्टम. पूण गोंयच्या इंडियेच्या बाकीच्या भागांनी वच, रूरल एरियाज वच, खुबश्या स्टेट्सींनी वच, तातूंत लोकांक हार्टाची कॅर गव्हर्मेंटाच्या थ्रू तर कांयच मेळना म्हणल्यार आतां खुबशी. आय वूड बी एक्झॅजरेटींग बट स्टील खुबशी आमचेकूय खूब कमी कॅर मेळटा. सो तशें पळोवंक गेल्यार सगळ्याक इंडिये भर तूं हार्ट अटॅक जातकूच जर लोकांक ट्रिटमेंट करतलो जाल्यार तें अशक्य आसा. सो द ओनली वे इज प्रिवेंशन. आनी प्रिवेंशन म्हणल्यार हांवें म्हणलें अशें लायफस्टायल दीज आर ऑल लायफस्टायल डिजिजीस म्हणटात आमी. सो जिवनशैलीची दुयेंसां ही सगळीं. सो तातूंत एक्सरसायज म्हणल्यार खूब व्हडलो वांटो आसा प्रिवेंशनान. आनी टिपिकल प्रिस्क्रिप्शन आमी म्हणटात दिसाक 30 मिनटां तरी, आठवड्याक एटलिस्ट 150 मिनटां. आनी ती म्हणजे अशी बेठीच चलपाची एक्सरसायज न्ही, समथींग अ लिटल मोर इंटेन्सीव दॅन दॅट. आनी जर टायम नासलो जाल्यार एक 10 मिनटां सुद्दां जर केली आनी यू एड अप टू दॅट 150 मिनिट्स तें सुद्दां बरें आसा. सो एक्सेसिव्ह ऑफ एक्सरसायज वील हॅव एनी इम्पॅक्ट. आतां जिमान भरपूर कोण तरी वता 2-2, 3-3 वरां एक्सरसायज करता यूथ. सो इज दॅट ऑल्सो क्युअर्स? बिकॉज खुबदां आमी पळयता की तो कार्डिओ करता, ते जिमान धांवत आसता, थंय खंय तरी मदींच ताका स्ट्रेस जाता आनी तो हार्ट अटॅक येता आनी पडटा. इज दॅट ऑल्सो इज वन ऑफ द? आय थिंक एक्सरसायज इज इम्पॉर्टंट. एक्सरसायज ओवरडुईंग म्हणजे कितें म्हणल्यार तूं एक मैलांनी मैल ऑर किलोमिटर धांवता दिसाक, ऑर दॅट इज ओवरडुईंग. बट आमच्या हातूंत आय डोंट थिंक समाजान तशे लोक चड आसा. तशें बी जावं शकता का म्हणटा हार्ट अटॅक? इफ दॅट इज तशें हार्ट अटॅक जायना. आय थिंक दी थिंग इज की तूं एक्सरसायज करता पूण तुजे बाकीचे मेडिकल चॅक्सूय अप टू डेट आसपा जाय. सो गव्हर्मेंट ऑफ इंडियाची रेकमेंडेशन्स आसात की स्टार्टींग एट एज 30 ब्लड प्रेशर रेग्युलरली चॅक करपा जाय. इनफॅक्ट आतां हायपरटेन्शन प्रोग्रामान ते म्हणटात की 18 वर्सां जातकूच ब्लड प्रेशर रेग्युलरली चॅक जावपा जाय. चॅक म्हणजे एटलिस्ट इनिशियली आनी मागीर 6 म्हयन्यांनी ऑर वर्सान तरी ब्लड प्रेशर एकदां तरी चॅक जावपा जाय. ब्लड प्रेशर हाय आसा जाल्यार ताजो प्रॉपर ट्रिटमेंट जावपा जाय. ट्रिटमेंट म्हणजे अगेन कम्स डावन टू तातूंत डायट आसा, एक्सरसायज आसा, तातूंत सिगरेट न ओडप आसा, तंबाखू कसलोच वापरप न आसा, सोरो आल्कोहॉल न वापरप आसा. ह्यो सगळ्यो गोश्टी करून वजन कमी करप आनी ह्यो सगळ्यो गोश्टी करून प्रेशर मातशें कमी जाता. तरी कमी जायना जाल्यार मागीर वखदां लागता. आनी वखदां घेतलीं म्हणटकूच तुका ब्लड प्रेशर लायफ लाँग क्युअर जालें अशें न्ही. तातूंत मागीर रेग्युलर लायफ लाँग ते चॅक्स उरले, मागीर तुका वखदां उरलीं, हें सगळें सारकें करपा जाय. दुसरें म्हणल्यार स्मोकींग. लकिली गोंयांत स्मोकींग तितलें ना, जवळ जवळ आमच्या डेटा प्रमाणे 5-6% म्हणल्यार जाता. पूण मे बी इट इज इन्क्रिजींग. यंगर पीपल आर स्मोकींग मोर. सो आय थिंक हें बरें न्ही. आनी हाजे मुळे डेफिनेटली स्मोकींग इन यंग पीपल इज द बिगस्ट रिस्क फॅक्टर फॉर हार्ट डिजीज. म्हणल्यार यंग पीपल ओवरऑल हायपरटेन्शन इज द बिगस्ट रिस्क फॅक्टर, ब्लड प्रेशर. पूण भुरग्या लोकांनी, यंग लोकांनी, 20-30 अशा लोकांनी त्या एजीचेर स्मोकींग, तंबाखू वापरप इन एनी फॉर्म, आनी तातूंत कॉमनस्ट ऑफकोर्स अनफॉर्च्युनेटली नाव इज बिकमिंग स्मोकींग. दॅट इज अ बिग रिस्क फॅक्टर. सो रिस्क फॅक्टर्स सगळे डील करपा जाय. डायबिटीज सुद्दां आमच्या देशांत 20% वयर इन्सिडन्स आसा आनी कोण चॅक करूंक वचना. सो अगेन रेकमेंडेशन इज टू गेट दीस चॅक्ड वीथ द ब्लड प्रेशर स्टार्टींग एट अ यंग एज, एटलिस्ट एट एज 30 and I would say earlier at age 18 also. आमी खुबशे लोक अशें पळयता की डायबिटीज आसता पण खबर नासता. आनी खंयच्याय दोतोर, कसल्याय दोतोरा कडेन गेलो जाल्यार ब्लड प्रेशर एक चॅक करून घेवपा जाय, शुगर एक चॅक करची. आनी जर फॅमिली हिस्ट्री आसली, फॅमिली हिस्ट्री म्हणजे आवय बापा भितर, भावा भयणी भितर हार्टाची हिस्ट्री आसली जाल्यार इवन बाकीचे मोर डिटेल ब्लड टेस्ट सच एज कोलेस्ट्रॉल चॅक करून घेवचें. हें 18-20 वर्सांचेर सुद्दां जावपा जाय. सो देर आर चान्सीस बेगिना चॅक करता तितले प्रिवेंशन इज मोर एक्झॅक्टली. जर आमी बेगीन चॅक करता, बेगीन ब्लड प्रेशराचो ट्रिटमेंट करता, डायबिटीज जाल्यार डायबिटीजचो ट्रिटमेंट करता, स्मोकींग करना, रेग्युलर एक्सरसायज करता जाल्यार जवळ जवळ 80% वी कॅन रिड्यूस द इन्सिडन्स. म्हणजे हार्ट दुयेंसाचे जी टक्केवारी आसा ती 100 वयल्यान 20 हाडपाक शकता. म्हणजे 80% कमी करपाक शकता, वीच देन इज फार इजियर टू मॅनेज. जर हार्ट दुयेंसाचे नंबर कमी जाले जाल्यार आमी ताका मागीर फुडें ट्रिटमेंट करपाक शकता. तुमच्या डेटा प्रमाणे ह्या गेल्या 5 वर्सांक हाव यू सी द डेटा? इट इज इन्क्रिजींग ऑर ना? आय डोंट थिंक इट इज इन्क्रिजींग. आमी आतां गोवा गव्हर्मेंट स्टेमी प्रोग्राम म्हणून लॉन्च केल्लो गव्हर्मेंट ऑफ गोवा विथ द हेल्थ मिनिस्टर 2018, डिसेंबर 2018. आनी तो प्रोग्रामात जवळ जवळ 7 वर्सां पूर्ण जातलीं, 18च्यान 25 म्हणटकूच.
आणि वर्साक थ्रू दॅट प्रोग्राम जवळ जवळ 1000 हार्ट अटॅक पेशंट्स गव्हर्मेंट सेंटराच्या थ्रू येतात. ओके. आणि ऑफकोर्स प्रायवेटांच्यान येतात, बाकीचे थोडे पेशंट डायरेक्ट गोवा मेडिकल कॉलेजीन येतात. पूण ओवरऑल नंबर आमकां वाडटा अशें दिसूना. उलट तांची डायग्नोसीस बेगीन जाता, तांचो ट्रिटमेंट पयलीं पेक्षा बरो जाता. सो इम्प्रूवमेंट ह्या दृश्टीन खूब जाला. नंबर वाडले अशें म्हाका दिसना, पूण डायग्नोसीस बेगीन जाता आनी ट्रिटमेंट बरो जाता. सो डायट जेन्ना तुमी म्हणटा त्या डायटान वेज नॉन वेजाचो फरक पडटा. खूब जाण म्हणटा की आपूण नॉन वेज सोडला, आपूण आतां वेजिटेरियन जाला, सो आय एम हेल्दी नाव. सो इज दीस इफेक्ट? हार्ट हेल्दी डायट आनी आय मीन वेज नॉन वेजा पेक्षा एक म्हणल्यार नॉन वेजान तुका रेड मीट इज बरें न्ही अशें म्हणटात, तें खरें. यू नो एनी मीट्स रिच इन फॅटी हें आसता, दोज आर हें. पूण आमचें नुस्तें जनरली गोंयचें जें नुस्तें आसता, न्हंयाचें नुस्तें आसता तें बरें. चिकन बिकन तशें वायट मीट म्हणटात, सो दॅट इज ऑल्सो वायट न्ही म्हणटात. पूण खूब फ्रुट्स वेजिटेबल्स आसचीं डायटान. आमचे ट्रेडिशनल गोंयचे जे डायट आसले, पाल्यो भाजयो खूब खातालीं, तांबडी भाजी म्हण तूं, मुळो म्हण तूं, आनी कसली पाल्यो भाजी, तें तर एकदम बरें. आय थिंक पार्ट ऑफ द प्रॉब्लम तुमी म्हणटा न्ही की हालीं वाडना, दॅट इज बिकॉज रिसंट जनरेशन्स ह्या डायटा पासून पयस केल्या. सो इजी फूड, फास्ट फूड. सो एनी प्रोसेस्ड फूड जें आसा इज बॅड. तातूंत जनरली तातूंत फायबर कमी आसता, तातूंत शुगर्स चड असतात, आनी मे बी सम प्रिझर्वेटिव्स, केमिकल्स ह्योय गोश्टी येतात. सो एनी प्रोसेस्ड फूड फॉर दॅट मॅटर इज बॅड. आतां आमी बिस्किटी म्हणटा, कुकीज म्हणटा, जनरली मैदो, तातूंत फायबर कांय नासता, तातूंत शुगर खूब आसता. शुगर इज ऑल्सो बॅड. आमी शुगर जाता तितली अवॉयड करपाक जाय. खंयचीय गोश्ट शूड बी इन मॉडरेशन. तातूंत अवॉयड कंप्लिटली शुगर्स, तातल्या हातूंत चड ऑयल्स अवॉयड करचे, पूण बाकीच्यो गोश्टी इन मॉडरेशन. आनी ट्रेडिशनल डायट्स जी आशिल्लीं वीच वर रिच इन आमचे फूल ग्रेन्स म्हणटात तशे, नाचणी म्हण तूं, आनी कसले ग्रेन्स जे आशिल्ले, दोज आर ऑल व्हेरी हेल्दी. सो आय थिंक जशें आमचें ट्रेडिशनल डायट आसलें, जाता तितलें शक्य ना, फूल शक्य ना, बिकॉज लायफ हॅज चेंज्ड ओवरऑल. पूण जाता तितलें गोईंग बॅक टू दॅट कायंड ऑफ डायट वूड बी युजफूल. एनी स्पेसिफीक टेस्ट जे जशें आमी डायबिटीज ते आतां इतले इजी येयला की तुमी बोटाक अशें मारा आनी तुमचें कळटा, विदीन अ सेकंड यू नो डायबिटीज आहाय. सो एनी हार्ट स्पेसिफीक टेस्ट जो आमी रेगुलर करपाक शकता? वन ECG नॉर्मली हॉस्पिटलान गेले की काडटात, पूण असो कितें टेस्ट आसा जो हार्ट टेस्ट आमी करपाक शकता? ना, आय थिंक ऑन अ पब्लीक हेल्थ लेवल सगळ्या लोकांनी अमूक टेस्ट करचो अशें अजिबात रेकमेंडेशन ना. आय थिंक अगेन बेजीक गोश्टी करपाच्यो. बेजीक गोश्टी म्हणजे ब्लड प्रेशर, शुगर, वेट, एक्सरसायज ह्यो गोश्टी करपाच्यो. आनी दुसरें म्हणल्यार आपलें जी बॉडी आमकां सांगता तें बरे भशेन आयकचें. म्हणटकूच कितें सिम्पटम्स जालीं की निग्लेक्ट करूं नाका. सिम्पटम्स एटलिस्ट दोतोरा कडेन डिस्कस करात. ऑनलायन चॅक केलें म्हणून जायना. ऑनलायन तुका कांयच अजिबात पिक्चर येवचें ना. दोतोर असो मनीस आसता की जाका ट्रेनींग मेळिल्लें आसता की ह्या सिम्पटमाचो अर्थ कितें, आनी इन 2 लोकांनी एकूच सिम्पटम आसूं जाता ताचो अर्थ वेगवेगळो आसूंक शकता. बाकीची सिम्पटम्स कितें आसा, तपासून कितें मेळटा, ताजी रिस्क फॅक्टर प्रोफायल कितें आसा, हें सगळें पळोवन डिसायड करचें पडटा की फुडें बाबा कितें टेस्ट करपाक जाय. सो एक टेस्ट असो ना, पूण पे अटेन्शन टू बेजिक्स. ब्लड प्रेशर रेग्युलर चॅक करून घेयात, शुगर चॅक करून घेयात, गरज पडल्यार कोलेस्ट्रॉल चॅक करून घेयात, स्मोक करूं नाकात, डायट सारकें फॉलो करात, वजन सारकें दवरात. आनी नवीं कितें सिम्पटम्स जर तुका आयलीं, सपोज कितें कानो कितें फडपा लागलें, दुखपा लागलें, जाल्यार एटलिस्ट दोतोरा कडेन डिस्कस करात. तर आतां एक दुसरी गजाल म्हणजे तुमी गोंय स्पेसिफीक 10 वर्सां GMC पळयता. सो इंडिया एंड ग्लोबली बोथ यू आर कनेक्टेड. म्हणजे तुमी अमेरिकेकूय इतले आसता, 1.5 म्हयनो गोंया, 1.5 म्हयनो अमेरिकेक वता. सो यू आर फ्रिक्वेंटली कनेक्टेड टू ग्लोबली, आय वील से. सो हाव यू कंपेर एंड सी द चॅलेंजीस ऑफ इंडियेचे, गोंयचे आमचे पेशंट्स, आनी तुमी ते एब्रॉडूय पेशंट्स पळयता. सो कंपेरेटिवली हाव यू डिफरन्शिएट जे बरी गजाल आमी थंयच्यान एक्सेप्ट करची की ते म्हणजे अमेरिकन पीपल आर डुईंग दीस, सो देर आर हाय रिस्क. वॉट इज द डिफरन्स बिटवीन इंडिया एंड अमेरिका पेशंट्स? एक म्हणल्यार थंय अवेरनस चड आसा इन टर्म्स ऑफ प्रिवेंशन. जे आमी उलयले आत्तां, व्यायाम करचो रेग्युलर, हें तें डायट मातशें फॉलो करचें. सो इनफॅक्ट तें अवेरनस बरें आसा. लोक जनरली आर आतांच्या वर्सांनी हेल्दियर जेवतात, आनी दुसरें म्हणल्यार एक्सरसायज रेग्युलर करता, हें बरें आसा. ऑन द अदर हँड आतां जी हॉस्पिटलांनी कॅर मेळटा इंडियेन, ती खुबशी वेस्टा भशेनूच आसा. सो ती कॅर कितें ताजेकूय खूब वायट अशी ना.
पूण मातशी कॅपॅसिटी मे बी वाडपा जाय आमची. प्रायवेट एंड गव्हर्मेंट कॅपॅसिटी जर वाडली जाल्यार ताजी मदत जातली की लोकांक आनीक प्रॉम्प्ट ट्रिटमेंट मेळटलो. दोन म्हणल्यार भायल्या देशांनी जर कोण घरा कडेन एकदम कार्डियक अरेस्ट जालो, हार्ट स्टॉप जालें, ऑर खंय भायर ग्रावंडाचेर इन पब्लीक आउट ऑफ हॉस्पिटल कार्डियक अरेस्ट म्हणटात पळय आमी, सो तशें जर आउट ऑफ हॉस्पिटल कार्डियक अरेस्ट जालें जाल्यार भायल्या देशांनी ताजो चान्स ऑफ सर्वायवल म्हणजे ताजें जीवन तातूंतल्यान जीवन भायर सरपाची चान्स जो आसा तो मच बेटर दॅन आमच्या देशान. आमच्या देशान आउट ऑफ हॉस्पिटल कार्डियक अरेस्टची सर्वायवल आसा ती सामकीच कमी आसा, ऑर ऑलमोस्ट नियर झिरो म्हणल्यार जाता. सो ताजे खातीर आमचे जे कम्युनिटीन कम्युनिटी रिससिटेशन, कम्युनिटीन अवेरनस चड जाय, CPR ऑर रिससिटेशन ज्यो बेजीक टेक्निक्स आसा त्यो लोकांनी शिकपाची गरज आसा. एम्ब्युलन्स सिस्टम्स आनी ऑफकोर्स गोंयान एम्ब्युलन्स सिस्टम वायट ना आनी खूब इम्प्रूव जाल्या पयलीं पेक्षा. आनी अगेन हांव म्हणटा बाकीच्या देशांच्या बाकीच्या भागा पेक्षा गोंयची परिस्थिती खूब बरी आसा, पूण तातूंत सुद्दां आनीक इम्प्रूवमेंट जावपाची शक्यता आसा टू सच अ लेवल की खंयी मनीस गोंयान आसूं ताका जर अरेस्ट जालो जाल्यार एक 5 मिनटां भितर कोण तरी थंय एम्ब्युलन्स येवन ताका रिससिटेट करता अशी हें जाय. आनी तातूंत फक्त एम्ब्युलन्स न्ही, तातूंत फायर डिपार्टमेंट्स, पुलीस ह्या सगळ्या लोकांचो सहभाग जावचो पडटलो. आनी सगळ्यान मोस्ट इम्पॉर्टंट की सगळ्या समाजांच्यान प्रत्येकान हें एक मिशन कशें घेवचें पडटलें की आपूण शिकतलो आनी जाता तितले कोणूय घरांतलो एक मनीस सुद्दां शिकलो जाल्यार घरांचो समाजांचो म्हणजे अनवळखी तूं रस्त्यार सुद्दां कोण पडलो, तूं अनवळखीचो आसत मनीस पूण तुजी ती कर्तव्य जाता की ताका मदत करची. सो तो जेन्ना पळय आमचो मानसीक तशी मानसिकता जातली आनी तशे एफर्ट्स जातले तेन्ना ते इम्प्रूव जातले. एनी मिथ यू वॉन्ट टू क्लियर टुडे एज की हार्टाचे खुबशे मिथ्स आसता की बाबा हें लोकांक दिसता की दीस इज टू कनेक्टेड टू हार्ट बट इट इज नॉट एनीथिंग लायक दॅट यू वॉन्ट टू बस्ट टुडे. ना, आय डोंट थिंक वन शूड एक रुल्स म्हणटा त्यो केन्ना करच्यो न्ही. मेडिसिनान रुल्स मेडिसीन फॉलो करना. सो आय डोंट वॉन्ट एक कितें म्हणून लोकांक मिसलीड करपा नाका. आय थिंक सगळ्यान व्हडली जर मेसेज दिवपा आसा की स्वताच्या आरोग्याची काळजी घेयात. आरोग्य सगळ्यान इम्पॉर्टंट आनी तातूंत भुरगेपणांच्यान म्हणजे सामकें जनरेशनल केअर म्हणटात तशी की फूल जनरेशन जर हेल्दी जावपा जाय जाल्यार सामकें भुरगेपणांच्यान म्हणजे एक भुरगो जेन्ना 4-5 वर्सांचो आसता तेन्ना संवयो बऱ्यो लागपा जाय इन टर्म्स ऑफ भुरगो तो कितें जेवता, कितें खाता. आतांच्या काळांत खुबशीं पेरंट्स तशी भुरग्यांक बऱ्यो संवयी लायना. घरान खुबशीं सोपी जेवणां असतात म्हणटात तशी ऑनलायन करात नाल्यार पॅक्ड फूड आसता, कितें बिस्किटी उगडल्यो भुरग्याक खावपा दिल्यो, तें जेवण बरें. त्योच संवयी फुडें जेन्ना मनीस व्हडलो जाता त्योच संवयी उरता, तशीच गोडी लागता, तेंच जेवण जाय खायन दिसता आनी दॅट इज अनहेल्दी म्हणटात तशें. दुसरें म्हणल्यार व्यायाम. आय थिंक आतांची भुरगीं स्कुलांनी ऑफकोर्स फिजिकल एज्युकेशन आसा पूण जशे पयलीं भुरगे ग्रावंडार वचून सांजभर फूल खेळटाले तशें एटलिस्ट शहरी भागांत तरी आतां अजिबात दिसना. गांवांत तरी मातशें दिसता पूण मोबायला मुळे जायत नाल्यार आनी कितें कारणां खातीर जायत भुरगीं कमी जाल्यां. वाड्यार पयलीं भुरगीं आसतालीं, सगळीं वाड्यावयलीं भुरगीं बरोबर बसून खेळटालीं फूल सांज, काळोख पडसर खेळप आशिल्लें पूण तें आतां दिसना. सो आय थिंक भुरग्यांक परती खेळाची म्हणजे कसलो खेळ व्हिडिओ गेम्स न्ही पूण ग्रावंडार वचून खेळपाची तसले खेळांची आवड तयार जावपा जाय. आनी मागीर ऑफकोर्स स्टार्टींग एट अ यंग एज 20 वर्साच्या सुमारार रेग्युलर स्क्रिनींग जावपा जाय. ब्लड प्रेशर चॅक करात, शुगर चॅक करा. हांव लोकांक भंय घालूंक सोदना बट एट द सेम टायम आपूण जर स्वताच्या आरोग्याची काळजी घेना जाल्यार फुडें दुयेंस जावन मागीर दुयेंस काय तें वचना, मागीर तें लायफभर तें दुयेंस उरलें. सो दुयेंस प्रिवेंट करात आनी 5 4 लोक अशे दुयेंस प्रिवेंट करूंक शकतात. डेफिनेटली प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर सदांच आमी म्हणटा. बिफोर आय गो फर्दर म्हणजे ऑलमोस्ट टायम सोंपला तरी हाव यू कीप युअर सेल्फ सो पॅशनेटेड बींग सो बिझी शेड्यूल्ड आनी स्ट्रेस बिकॉज तुमी इंडियेनूय आहा, तुमी 1.5 म्हयन्यान अमेरिकेकूय वता आनी हांगा इतलो लोड जो GMCन आहा. आमी तुमचें नांव सदांच आयकता आनी तुमी आयज वेळ दिलो ती व्हडली गजाल आमच्या खातीर. पण इतलें सगळें चालू आसतना तो स्ट्रेस तुमचेरूय आसा and you are one of the very senior most cardiology handling that entire department तुम्ही हेड करता थंय जाल्यार what is your what keeps you so much passionate about the work? खंयचीय गोश्ट काम जर आपल्याक आवडटा जाल्यार तें करपाक पुरो जायना. आनी आय मीन मेडिसिनान कितें आसता जेन्ना पेशंट मुखार आसता तेन्ना तो फक्त पेशंटा शिवाय तुका दुसरें कांय दिसना. सो आय थिंक दॅट इज वॉट आय वूड से. कीप इट सिंपल की जेन्ना पेशंटाक पळयता तेन्ना त्या पेशंटाक लक्ष दिवपाचें, बेस्ट करपाचें. त्यामुळे एक पेशंट जालो दुसरो पेशंट चालू उरता तें. सो तातूंत
वॉट मेक यू अ डॉक्टर कार्डिओलॉजिस्टूच तुम्ही कित्याक फील्ड चूज केले किंवा हाव यू कनेक्टेड टू दीस फील्ड? तुमचे घरान कोण वडील तशे आशिल्ले? म्हजे वडील दोतोर, आजो दोतोर. इट्स अ फॅमिली. शिवोलेन प्रॅक्टीस करताले, आतां ऑफकोर्स ना. पूण त्यामुळे घरान एक तें वातावरण आशिल्लें की आनी एक दोतोरके बद्दल एक वेगळोच भाव आशिल्लो, त्यामुळे दोतोर. आनी कार्डिओलॉजी म्हणजे एक अशी ब्रांच की मनीस खूब दुयेंत आसता, जिवन मरणाचो प्रश्न आसता आनी तेन्ना ट्रिटमेंट करून जेन्ना मनीस बरो जाता तेन्ना दोतोरांकूय खूब बरें दिसता. त्यामुळे त्या ब्रांची कडेन म्हणटा आकर्शण जाल्ल्यान कार्डिओलॉजिस्ट जाले आनी कांय तातूंत. खंयची एक गजाल तुमकां दिसता दोतोर की गोंयांत स्पेशली, म्हणजे बिंग अ दीस इज अ नॅशनल चॅनल बेजिकली, बट गोंयांत तरी तुमकां जें दिसता की ही गजाल इम्प्रुवमेंट करपाची गरज आसा किंवा थंय GMCन सुद्दां ही गजाल आनीक कितें तरी करपाची गरज आसा? GMCन जशी आतां 10 वर्सां कार्डिओलॉजी, 10-11 वर्सां कार्डिओलॉजी डिपार्टमेंट आसा आनी इम्प्रुवमेंट जायत आसा. सो आमी आमची जाता तितली जी केपेबिलिटी आसा, जी आमची ती वाडयत आसा इन टर्म्स ऑफ पेशंटांक बऱ्यांतलो बरो ट्रिटमेंट दिवचो म्हणून. आनी गव्हर्मेंटा शिवाय जायना, गव्हर्मेंटाचो सपोर्ट खूब आसता. बाकीचे आय थिंक पब्लीक अवेरनस आय थिंक तें एक वाडोवपा जाय, सो दॅट लोक आपली काळजी बरी घेता. सो तें एक म्हाका सगळ्यान इम्पॉर्टंट. आनी हें पब्लीक अवेरनस म्हणजे घरांच्यान जावपा जाय, शाळांच्यान जावपा जाय आनी सगळ्या मिडिया हातून सगळ्यान हें अवेरनस वाडोवन लोकांनी आपली काळजी घेवची, इतलेंच. डेफिनेटली दोतोर, म्हाका दिसता तशे प्रश्न अजून आसा हेल्थाचे रिलेटेड खुबशे गजाली, पण वेळ सोंपलेलो आसा आमच्या कडेन आनी तुमी स्टुडियोन आयले आनी ह्या वर्ल्ड हार्ट डेच्या निमतान तुमी ह्यो सगळ्यो गजाली आमच्या व्ह्युवरांक सांगल्यो. आनी डेफिनेटली म्हाका दिसता तुमच्या ह्या इन्फॉर्मेशनांतल्यान खुबशे लोकांक प्रिवेंशन हो भाग खूब इम्पॉर्टंट हें कळ्ळें. बिकॉज आमी दुयेंस जातकून फक्त गुळयो आनी दोतोरा कडेन धांवच्या पेक्षा पयलींच जर ह्यो गजाली करीत जाल्यार 50% तरी गजाली आमी जाग्यार घालपाक शकता. ह्या आयच्या इंटरव्यूंतल्यान डेफिनेटली मेसेज वता. तुमी वेळ दिलो तुमच्या बेजी शेड्युलांतल्यान आमी स्टुडियोन आयले, ताचे खातीर देव बरें करूं. नमस्कार. नमस्कार. हे आशिल्ले डॉक्टर गुरुप्रसाद, जे ऑलमोस्ट 25 इयर्स तांच्यांनी ह्या फिल्डान आपले लोकां खातीर आपले लायफ झिजून दिल्ले आसात. पूण दोतोरान ज्यो गजाली सांगल्या म्हाका दिसता ते फक्त इंटरव्यू न पळयता आत्मसात करप गरजेचें. आनी एकटो मनीस आपल्या घरान एकटो सुद्दां जर तयार जायत हे सगळे गजालीक, जाल्यार खुबशे लोकांचे आमी जीव वाचोवपाक शकता. GMCचेर खंयच्याय हॉस्पिटलाचेर तो लोड आसता आनी तो लोड सुद्दां दिवप ही आमची सगळ्यांची जबाबदारी, जेणे करून हेल्थ बरें आसप खूब गरजेचें आसा. खुबश्यो गजाली दोतोरान सांगल्यात, त्यो गजाली प्लीज आत्मसात करा. आपले रांदचे कुडीन सुद्दां ज्यो गजाली जाय, जे भुरग्यांक आपूण रांदून दिवपा जाय, त्यो गजाली रांदून मातशे दियात, जेणे करून आपले फ्युचर, आपल्या भुरग्यांचें फ्युचर आनी आमचे देशाचें फ्युचर जे आसात, जे घडटात तांकां आमी घट करुया. हें 30 वर्साचेर 20 वर्साचेर हार्ट अटॅक अजिबात अनएक्सेप्टेबल आनी हें जावचें न्हू, हेजी काळजी म्हाका दिसता आमी सगळ्यांनी घेवपाची गरजेचें. आनी एक बरें दैनंदीन हेल्दी हार्ट सगळ्यांच्या लायफान आसूनी आनी हार्ट डिसिजीस काडून उडोवपाचो प्रयत्न आमी करूया. एज अ चॅनल, एज अ मिडिया ऑर्गनायझेशन वील बी ऑलवेज प्रमोटींग दीस टायप ऑफ एक्टिविटीज. तुमी हे इंटरव्यू बरे तरेन पळयलो, तुमचो जो फीडबॅक आसा तो आमचे मेरेन पावयात. अशेच काही इंटरव्यूज घेवन आमी तुमच्या फुड्यान येतले. तो मेरेन पळयत रावात तुमचो आवडतो चॅनल राष्ट्र TV.